नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या 14 जानेवारीला म्हणजेच बुधवारी आलेली आहे मकर संक्रांत आणि योगायोगाने या मकर संक्रांतीला दिवशी षटला एकादशी सुद्धा आलेली आहे. तब्बल 11 वर्षानंतर हा दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. त्यामुळे यंदा मकर संक्रांतीचे धार्मिक महत्त्व हे खूपच वाढलेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते आणि म्हणूनच मकर संक्रांतीचा दिवस हा सगळीकडे अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. या मकर संक्रांतीच्या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. ही वस्तू खाऊ घातल्याने शत्रू घरी येऊन तुमची माफी मागेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल. तसेच संपूर्ण मकर संक्रांतीचे आणि षटला एकादशीचे शुभफळ सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. तर अशी कोणतीही एक वस्तू गाईला खाऊ घालायची आहे, हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती क्लिक करा आणि योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.